नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दीप्ती जोशी यांच्या ओंजळ रीती होताना या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे पडदा. पहिली गणेश वंदना झाली आणि देवीचं गाणं सुरू झालं. हातातली संबळ, झांज, संवादिनी, तबला सगळे सूर एकमेकात मिसळत होते. आई बसली गडावर, जीव दमून गेला पार, अशी लाडीक तक्रार आई आंबेजवळ सुरू होती. कावड निघाली, आईची कावड निघाली म्हणताना आंबेचं गुणगान सुरू होतं. बाप्पाला आणि आई जगदंबेला वंदन करून आता डोहाळ जेवणाची गाणी सुरू झाली होती. त्यांच्यातल्या 10 जणी फेर धरत, नृत्याचे पदन्यास घेत सखीला विचारत होत्या, बोल सखी तुझं चांद हवा की चांदणी. पारंपरिक पदार्थांच्या ऐवजी पिझ्झा, पावभाजी, पाणीपुरी असे नवनवीन पदार्थ खाऊ घालून सखीचे डोहाळे पुरवण्याची विनंती गाण्यातूनच सासूबाईंना सुरू होती. हळूहळू कार्यक्रमाला रंग चढत होता. आलेल्या पाहुण्यांच्या मनातली पसंतीची पावती गाणाऱ्यांपर्यंत पोहोचत होती. रेणुका भजनी मंडळाच्या त्या हौशी गायिका होत्या. ज्यांना ज्यांना गाण्याची आवड होती अशा मैत्रिणींनी मिळून हे मंडळ स्थापन केलेलं होतं. कार्यक्रमाचं मिळालेलं मानधन आणि त्यात प्रत्येकीचे स्वतःचे पैसे टाकून एका अनाथ संस्थेला त्याही देणगी द्यायच्या. देणगी द्यायच्या दिवशी त्यांच्यातली एक जण त्या संस्थेतल्या सगळ्यांसाठी जेवणाचा डबा आणि एक गोड पदार्थ द्यायची. स्वतःमधल्या गुणांचा वापर समाजासाठी करणाऱ्या त्या आज सरदेसाईंच्या मुलीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. स्नेहलता ताईंनी मुलीच्या आईने एक गाणं म्हणण्याची इच्छा दाखवली आणि त्यांनी छानसं गाणं म्हटलं. कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन करणारी माधवी शांतपणे सगळं निरीक्षण करत होती. हॉलमध्ये स्टेज उभारून त्यावर मध्यभागी ठेवलेल्या झुल्याची सजावट अतिशय मनमोहक होती. स्टेजच्या बाजूला गाणाऱ्यांसाठीची बैठक व्यवस्था होती. मोजकेच फुलांचे दागिने घातलेली स्नेहलताईंची मुलगी गोड दिसत होती. मोगरा आणि सोनचाफ्याच्या फुलांचा वापर करून बनवलेली भांगातली बिंदी, बाजूबंद, मनगटावरचे बंध, कमरपट्टा, गळ्यातला हार आणि हातातली परडी, सगळीकडे मोगरा आणि चाफ्याचा गंध दरवळत होता. सात्विकतेचं तेज ल्यायलेली, गोऱ्या वर्णाची, डॉक्टर असलेली त्यांची मुलगी थोडीशी मोठी वाटत होती. पण डॉक्टर असल्यानं लग्न उशिरा झालं असेल असा विचार माधवीच्या मनात डोकावला. गाणी चालू असताना एक 3-3.5 वर्षांचं पिल्लूही तिला येऊन चिकटत होतं. वाटलं नणंदेचं किंवा बहिणीचं असावं. मोजकेच दागिने घातलेल्या, फिक्कट जांभळ्या रंगाला गुलाबी काठ असलेली साडी नेसलेल्या स्नेहलताई खूप परिपक्व वाटल्या. त्यांना भेटल्यावर वाटलं सगळं काही आहे, पण खूप काहीतरी हरवलंय. त्यांचा ग्रुप 15 जणींचा, पण उगीचच खर्च वाढू नये म्हणून त्या कुठल्याच कार्यक्रमात जेवायच्या नाहीत. पण स्नेहलताईंनी मनापासून आग्रह केल्यामुळे त्या जेवल्या. माधवी कार्यक्रमाची मुख्य होती. तिने त्यांचा निरोप घेतला. निरोप घेताना मनात एक सावट होतं. कार्यक्रम छान झाला. दूरदूरचे नातेवाईक बाहेरगावाहून आलेले होते. पण सगळ्या कार्यक्रमानं औदासिन्याचा एक झिरझिरीत पडदा पांघरलाय असं वाटत होतं. माधवीने मनाशी निश्चित केलं, एखाद्या दिवशी स्नेहलताईंना नक्की भेटायचं. खरं तर कार्यक्रम संपला होता. यजमानांशी येणारा संबंध तेवढाच असतो, पण तरीही स्नेहलताईंना भेटावंसं वाटत होतं. फारशा ओळखीच्या नसूनही काही व्यक्ती अगदी जवळच्या वाटतात का, हे मात्र कोडं असतं. 2 दिवसांनी माधवींनी त्यांना फोन केला. कार्यक्रमातली गाणी आवडली का? काही त्रुटी होत्या का? तुम्ही मात्र आग्रह करून सगळ्यांना जेवायला थांबवलं, जेवण छान होतं वगैरे वगैरे. त्याच वेळेला तिने त्यांना भेटायची इच्छा दर्शवली. त्याही अगत्यानं म्हणाल्या, या ना, या, नक्की या. उद्या संध्याकाळीच या. छानसं काहीतरी खायला करू. नाही, खायला नको, पण तुम्हाला भेटायचं आहे. अहो तुम्ही या तर खरं.
असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. माधवी दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळची वाट बघत होती. का तिच्या मनात त्यांना भेटायची उत्सुकता होती कळत नव्हतं. कदाचित त्यांच्यातला साधेपणा, हवासा वाटणारा मोकळेपणा हेच कारण असावं. माधवी 5 वाजता त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. त्यांनी दार उघडलं, हसून आत बोलवलं. अत्यंत नीटनेटकं आणि स्वच्छतेची झळाळलेलं घर. हॉल, डायनिंग, किचन आणि बाल्कनी सगळं एकमेकाला जोडलेलं, ओपन, त्यामुळे प्रशस्त वाटणार. डायनिंगच्या जवळचा संगमरवरी देव्हारा, सुबकतेने केलेली पूजा, त्या देवांना वाहिलेली आवडीची फुलं, गणपतीला वाहिलेली लाल फुलं, दुर्वा, शमी, शंकराला बेल, बाळकृष्णाला वाहिलेली तुळशीची मंजिरी, देवासमोर काळ्या ग्रॅनाइटवर काढलेली विष्णूची शुभचिन्ह असलेली रेखीव रांगोळी. माधवी क्षणभर रेंगाळली तिथे. किती सुंदर काढली हो रांगोळी. ती माझी आवड, हसून स्नेहलताई म्हणाल्या. त्यांच्या डायनिंग टेबलवर बसून दोघांनी आलं घातलेला चहा घेतला. त्यानंतरची गरम इडली, चटणी, सांबार, घसघशीत देण्याची वृत्ती आणि पदार्थाची चव खूप काही सांगून जात होती. त्यांच्या मिस्टरांची कार्यक्रमात ओळख झाली नाही. तेव्हा ते कुठे असतात विचारावं असं ती मनाशी ठरवत होती. तेवढ्यात त्यांनी त्यांचं पेंटिंग बघायला बेडरूममध्ये बोलवलं. आणि बेडरूममध्ये एक फोटो होता, त्याला फूल वाहिलं होतं. खूपसा त्यांच्या मुलीच्या चेहऱ्याशी साम्य असलेला. माधवीला खूपच धक्का बसला. पण त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, तिला गरगरल्यासारखं होत होतं. तिने त्यांचा हात हळूच हातात घेत विचारलं, हे काय? त्यांच्या डोळ्यात पाणी जमा होत होतं. त्याला निकरानं परतवून लावत त्या म्हणाल्या, हेच खरंय. खूप अवघड होतं आमच्यासाठी. आणि या मंगळसूत्राचं म्हणाल ना तर लेकीचा हट्ट होता. तू जशी आहेस तशी हवी आहेस आम्हाला म्हणून नाही काढलं. पण त्याच्या असण्या नसण्यानं काहीच फरक पडत नाहीये. कुठेतरी मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असल्यासारखी माधवी त्यांच्यात गुंतत होती. हे सगळं झालं कसं? फार कठीण होतं हे सगळं आमच्यासाठी. आमच्या लेकीला, निशिगंधाला, निशू म्हणतो आम्ही तिला. तर निशूला लग्नाच्या 4 वर्षांनंतर पहिल्या वेळेला दिवस गेलेले. आणि लाडक्या लेकीचं किती कौतुक करू असं दोघांनाही झालं होतं. बाबाला तर विशेष कौतुक. तिच्या आवडीचे खाऊचे पॅकेट, साकरोड, पिस्ते, काळ्या मनुका, खजूर, पौष्टिक लाडू, चकल्या, चिवडा, चोर चोळीचा म्हणून घेतलेला हिरवा चुडीदार, तिला डोहाळ जेवणासाठी म्हणून द्यायला आणलेलं बाहेरच्या देशातलं ओंकाराच्या आकाराचं सोन्याचं लॉकेट, त्याला शोभणारे लांब छोटे छोटे बुंदे, एकमेकांना जोडणारे कानातले. डोहाळ जेवण घरातल्या घरात करायचं असं माझं म्हणणं होतं, पण त्यांना मोठं करायचं होतं. त्या निमित्ताने सगळे भेटतील. डोहाळ जेवणाची मोठी तयारी सुरू झाली. संध्याकाळचा कार्यक्रम होता. निशूच्या सासरची मंडळी सकाळीच निघाली. दुपारच्या जेवणांपर्यंत ती सगळी पोहोचणार होती. घरात नातेवाईक मंडळी जमली होती. नाश्त्यासाठी म्हणून टेबलवर पोह्याच्या डिश भरून ठेवल्या होत्या, सोबत लोणचं. त्यांना आवडतात म्हणून पोह्याचे पापड ओव्हनमधनं भाजून ठेवले होते. ते बाथरूममध्ये होते. अचानक घोरण्याचा आवाज येतो ना तसा आवाज यायला लागला. सगळे बाहेरून ओरडत होते. कशीबशी कडी उघडून ते बाहेर पडले आणि फरशीवर कोसळले. हृदयविकाराचा तीव्र झटका होता. धावपळ करत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण सगळं संपलेलं होतं. निशू पोहोचली तेव्हाचा आक्रोश, परिस्थिती फार वेगळी होती. पोटात 7 महिन्यांचं बाळ घेऊन फिरणाऱ्या त्या पहिलटकर्णीकडे बघितलं आणि काय शक्ती आली. कोसळणाऱ्या रडणाऱ्या मनाचे दरवाजे घट्ट घट्ट बंद केले. तिला कुशीत घेतलं. पोटातल्या नवीन जन्माला येणाऱ्या बाळाला आणि तिला सांभाळायचं होतं. तेव्हा सगळा आक्रोश बंद. नियतीने दिलेली फार मोठी शिक्षा.
तिचा लाडका बाबा आणि माझा जोडीदार. त्याला अखेरचा निरोप देतानाही रडायचं नाही. नियतीनं केलेली क्रूर थट्टा होती आमची. त्यानंतरचा प्रवास. लाडात वाढवलेली लेक आणि फुलासारखी जपलेली बायको. फार अनाथ झाल्यासारखं वाटत होतं. सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळायचा त्यांचा स्वभाव. त्यामुळे कुठे काय आहे दोघींनाही माहितीच नाही. सगळीकडे अंधाऱ्या काळोखाचं साम्राज्य पसरलेलं होतं. आभाळच कोसळलं होतं. आलेल्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं मोठा बिकट प्रश्न होता. दिवस संपले. सगळे नातेवाईक हळूहळू घरी परतले. इतक्या कलात्मकतेनं सजवलेल्या फ्लॅटकडे बघताना सुन्न व्हायला होत होतं. मुंबईतल्या उपनगरातल्या 3 बेडरूम, डायनिंग हॉल, किचन, 2 मोठ्या ओपन टेरेस. एवढ्या मोठ्या घरात फक्त मी आणि आईच होतो. संध्याकाळ झाली की भास व्हायचा ते ऑफिसमधनं आलेत. जाळीच्या दरवाज्यातून माझ्याकडे बघून हसून बेल वाजवतायत. आता 11 वाजेपर्यंतचा वेळ एका वेगळ्या चैतन्यानं भारून जाणार आहे. त्यांच्या आवडीचं जेवण, आवडत्या मालिका, न्यूज चॅनल, देवासाठी आणलेली वेगवेगळी फुलं, दुर्वा, सगळं नीट स्वच्छ करून दुर्वा निवडून डब्यात भरून मगच झोपायला जायचा नियम. पण तो नुसता भास आहे हे लक्षात आलं की काळजात कालवा कालवायची. आई अनेक प्रसंगाला माझ्याकडे राहिलेली, पण आता तिचंही वय झालं होतं. अनेक दुखणी मागे लागली होती. तिच्या राहण्याने माझ्याच जबाबदाऱ्या वाढतील असं तिला वाटायचं. मग ठरवलं निशूचं बाळंतपण करण्यासाठी पुण्याला जायचं. पुढचा प्रवास ईश्वरावर सोपवायचा. पुण्यात हौसेनं घेतलेला बंगला विकला. त्यात आलेल्या अनंत अडचणी, वारसा दाखल्यासाठी झालेली वणवण, एक व्यवहार या दाखल्यासाठी मोडला, त्यात झालेलं मोठं आर्थिक नुकसान. वाटचाल दिवसेंदिवस अवघड होत होती. शेवटी बंगला विकला गेला आणि निशूच्या घराजवळ फ्लॅट घेतला. निशूचं बाळंतपण, बाळाचं मोठं होणं, फ्लॅटमध्ये आवश्यक त्या सुविधा करून घेणं यात 6-8 महिने नक्कीच जाणार होते. दरम्यान पुण्यातलं एक शॉप विकलं. त्या व्यवहारातल्या अडचणी सगळ्याला सामोरं जात होते. यात कधी वाशीच्या घरी तर कधी निशूच्या घरी राहणं होत होतं. पण पूर्वी तिच्या सासरी राहणं आणि आत्ताचं राहणं यात बरीच तफावत होती. निशूला मुलगा झाला आणि डोळ्यातल्या अश्रूंना आवरणं कठीण झालं होतं. त्यांना लहान मुलांची भारी आवड होती. त्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्तानं आम्ही दोघेही 4 वर्ष बाहेरच्या देशात होतो. अरेबिक देशातली मुलं फार गोड. असं बाळ बघितलं की आईच्या हातातून त्याला घेणार, त्याच्याबरोबर फोटो काढणार. मी म्हणायची, अहो त्या लोकांना आवडलं नाही तर? परक्या देशात होता पण ऐकायचे नाहीत. आणि आज स्वतःचं नातवंड बघायला थांबले नाहीत. मनातल्या दुःखाला सावरत सगळ्या प्रसंगांना सामोरी जात होते. तिच्या सासरी किचनला लागून असलेली छोटी खोली. निशू, बाळ आणि मी आम्ही 3 त्या खोलीत. किचनला लागून असल्यानं भांड्याचे, कुकरच्या शिट्टीचे आवाज यायचे. अजिबात शांतता नव्हती. पण काही बोलण्यासाठी शब्दच हरवले होते. बाळ रात्रभर जागायचं. पहाटे पहाटे डोळा लागायचा आणि भांड्यांच्या आवाजाने धस्कन जाग यायची. तिच्या सासूबाईंनी खूप मदत केली, पण देहबोलीतून व्यक्त होणारी धुसफूस. एक 53-54 वर्षांची बाई जबाबदारी म्हणून येऊ पडली आहे या विचारांचा राग मला आणखीनच निःशब्द करत होता. प्रत्येक क्षण ईश्वराचा प्रसाद म्हणून जगत होते. रात्री त्यांच्या किचनमध्ये असलेल्या रेडिओवर विविध भारतीच्या बेला के फूल या कार्यक्रमात लता किशोरचे स्वर कानावर पडायचे. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी नहीं. डोळ्यात आणि मनात आसवांचा पाऊस सुरू व्हायचा.
त्याच वेळेला डोक्यावर गच्च पांघरून घेऊन झोपलेल्या निशूच्या हुंदक्यांनी एका क्षणात स्वतःला सावरायची आणि तिला कुशीत घेऊन आधार द्यायची. घर तयार झालं, नवीन घरात आले आणि शांत मोकळा श्वास घेतला. निशूने तिचं क्लिनिक सुरू केलं होतं. संध्याकाळी ती बाळाला ठेवायला लागली. बाळाचा शीतळ शिमगा, बोरन्हाण, छोटे छोटे कार्यक्रम करून बिल्डिंगमधल्या सगळ्यांशी ओळख करून घेतली होती. भिशी ग्रुपशी जोडली गेले. बाळाच्या गोड लिलांमध्ये दुःख विसरायला होत होतं. त्यांनी उच्चारलेला पहिला शब्द, त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल, त्याला भरवलेले काऊचिऊचे घास, त्याच्या अफाट खोड्या, त्याच्या बाललीलांचे क्षण आनंदाचं चांदणं घेऊन बरसत होते. लिखाणाचा छंद होता तो नव्याने जोपासायला सुरुवात केली. हार्मोनियम शिकायला घेतली. भजमन निसदीन श्याम सुंदर या भीमपलासीतल्या किंवा पायलिया झनकार मोरी या पुरिया धनश्रीच्या चीजांचं वेडच लागलेलं होतं. नवीन कथा लिहिण्यात जुन्यांना नीट लिहून नवीन रूप दिलं. एका प्रतिथयश प्रकाशकाच्या हाती त्या सुपूर्द केल्या आणि आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू झालं. वाशीचं घर नीटनेटकं ठेवणं, तिथला मेंटेनन्स, लाईट बिल भरणं, पैशाचं नियोजन करून उर्वरित प्रॉपर्टीला निशूचं नाव लावणं, सगळी कामं आवाक्यात आणली. एक आई, आजी, शेजारीण, लेखिका या सगळ्या भूमिका निभावताना बायको म्हणून मी कधीच विसर्जित झालेली होते. पण या विसर्जनाला एक तृप्त अवस्थेची अनुभूती होती. त्यांच्याबरोबरच्या 33 वर्षांच्या संसारात मी तृप्त होते. दागदागिने, कपडे, घर, बंगला, गाडी, भारत आणि भारताबाहेरचे देश फिरणं, अनेक आठवणींची मोरपिसं माझ्या मनातल्या पुस्तकात मी जपून ठेवली आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर जे रुखरुख, खंत, तृप्तता, अनेक संमिश्र भावनांचं मिश्रण असतं ना, तसं काहीसं माझं झालेलं होतं. त्यांची साथ सुटल्याचं दुःख मनातल्या कोपऱ्यात दडवत एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नमी असं म्हणत या सगळ्या भूमिकांचा मी शांतपणे स्वीकार केलेला आहे. हे सगळं शक्य झालं कारण मनाचा कणखरपणा होता. स्वतःच्या दुःखाबरोबर दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची कुवत होती आणि त्याहीपेक्षा आमच्या दोघांचं नातं फार तरल होतं. दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता. माझ्या आवडीनिवडी, छंद यांना मुरड घालून 18 वर्ष नोकरी करून संसाराला हातभार लावला याची त्यांना जाणीव होती आणि त्यांनी स्वकर्तृत्वावर सगळं उभं केलं याचा मला अभिमान होता. आता ते आमच्यात नसले तरी ते आहेतच या जाणीवेत आयुष्याची वाटचाल करतोय. निशू आमची एकटीच मुलगी, पण एखाद दुसरं अपत्य असावं असं माझं आणि तिच्या सासूबाईंचं मत. त्या मताचा आदर करत एकाच अपत्याच्या निर्णयानं सुटसुटीत जगावं या विचारांच्या काळात निशूनं दुसरी संधी घेतली. खरं तर डोहाळ जेवण पहिल्या अपत्याच्या वेळेलाच करतात, पण पहिल्या वेळच्या दुःखद आठवणींचा ठसा पुसायचा होता म्हणून मग दुसऱ्या वेळचा हा कार्यक्रम. हे डोहाळ जेवण केलं आणि तिच्या मनात आनंदाचं तोरण बांधलं. तिच्या 3.5 वर्षाच्या छोट्या बाळानं देखील नवीन येणाऱ्या या पाहुण्याच्या स्वागताचा सोहळा अनुभवला. मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. भरभरून बोलणाऱ्या स्नेहलताई अचानक शांत झाल्या. त्यांच्याकडे बघताना देव्हाऱ्यात मंद मंद तेवणाऱ्या समयीची आठवण आली. दुःखाच्या कडेलोटाच्या प्रसंगी शांत राहून प्रसंगाला सामोरं जाणाऱ्या, सर्व जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या एका आईला आज माधवी भेटली होती. कहाणी करुण होती पण त्यात करुण रस नव्हता. माधवीने त्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. त्या शांतपणे म्हणाल्या, माझ्यासाठी सुख तेवढंच होतं, आळवावरच्या पानावर क्षणभर थबकलेल्या थेंबा इतकं. पण तो निसटणारा थेंबही मी माझ्या डोळ्यात अश्रूंच्या रूपात घट्ट पकडून ठेवलाय.
म्हणून मी रडलेच नाही कधी. उरलेले सुखाचे क्षणही हातातून निसटून जातील म्हणून माणसांशी असलेले स्नेहबंध, प्रेमबंध हीच तर खरी जीवनाची श्रीमंती आहे. जे सुखाच्या वेळी उभे राहतात शेजारी आणि संकट समयी ढालीसारखे उभे राहतात पुढे, अशा माणसांनी माझं आयुष्य समृद्ध झालंय. नात्यांची वीण मजबूत झाली आहे. लेखिका म्हणून जे काही मिळेल ते सगळं समाजासाठी वापरायचं एवढं निश्चित केलंय. माधवीनी स्नेहलताईंचा हात हातात घेतला. त्यांना भेटल्यावर सकारात्मकतेच्या चालत्या बोलत्या चैतन्याला भेटल्याचा आनंद तिला झालेला होता. उदासीनतेचं सावट असलेला तो झिरझिरीत पडदा कधीच विरला होता. आता मनातल्या आकाशात स्वच्छ सूर्य उगवलेला होता. मध्येच थंडगार शिडकावा देणाऱ्या पावसाची रिमझिमही सुरू होती. या सर्वांच्या मिलाफानं आकाशात सप्तरंगांची उधळण करणाऱ्या इंद्रधनूची कमान झालेली होती. ते इंद्रधनू मनातल्या आशा पालवत होतं. जीवनातले सगळे रंग मनातल्या आकाशात उधळत होते. त्या आगळ्या वेगळ्या डोहाळ जेवणाच्या आठवणी मनात जपून ठेवत तुमच्या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला मी नक्की येणार असं म्हणत माधवीने स्नेहलताईंचा निरोप घेतला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीप्ती जोशी लिखित कथा पडदा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो चॅनलचा लोगो दिसतोय, अर्थात माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.